सुख असो वा दुःख, काळ कुणासाठीच थांबत नाही. तुम्ही आज ज्या संकटात आहात ते उद्या नसेल हा विश्वास मनात असला ना की कोणत्याही वादळात आपण स्थिर राहू शकतो. आपण खूप गोष्टी मनात साठवतो, बोलायचं राहून जातं, व्यक्त व्हायचं राहून जातं. मग मनातल्या मनातच चर्चा चालू राहतात. आपल्याला काय म्हणायचं होतं, आपण काय उत्तर द्यायला हवं होतं, हे सगळं मनातच फिरत राहतं. कधीकधी फक्त एवढंच पुरेसं असतं की ठीक आहे, हे माझ्या हातात नाही आणि विषय सोडून द्यावा लागतो. 9वी गोष्ट, स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊन द्यायचा नाही. तुम्ही इथवर आला आहात, इथवर तुम्ही तुमचं घर, मुलं, जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, म्हणजे तुमच्यात ताकद नक्कीच आहे. फक्त ती ताकद आता विसरलेली आहे, विखुरलेली आहे. तिला एकत्र करायचे. 2026मध्ये आपलं ध्येय हे नसावं की आपल्याला खूप काही मिळवायचं आहे. उलट आपलं ध्येय हे असावं की आपल्याला काही गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. मग ती चिंता असू दे, तुलना असू दे किंवा नको असलेला राग. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात आणणं कठीण आहे हे मला माहिती आहे. मी स्वतःसुद्धा अजून हे शिकतेच आहे, पण आपण प्रयत्न तरी करू शकतो. दिवसभरात एखादी तरी स्वतःला आवडणारी गोष्ट करा. हळूहळू तुम्हाला बदल जाणवेल. तुमच्या आवाजातला चढ उतार, डोळ्यातली अस्वस्थता कमी होईल आणि चेहऱ्यावर एक समाधान येईल. 10वी गोष्ट, आपण स्वतःला सतत विचारत राहतो की मी बरोबर करतीये ना. घर, मुलं, नातेसंबंध, पैसा, आरोग्य, सगळ्या बाबतीत एकाच वेळी सगळीकडे आपण परफेक्ट असू शकत नाही. आपण सगळीकडे बरोबर वागणं शक्यच नाही. कधीतरी कुठेतरी काहीतरी कमी पडणारच. आपण देव नाही, माणूस आहोत. आपल्याकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून अधूनमधून चुका होतच राहणार. हे स्वीकारायला वेळ लागतो, पण एकदा मनाने हे मान्य केलं ना की अर्धा ताण कमी होईल. आपण जे आहोत, ज्या टप्प्यावर आहोत ते कमी नाही आहे हे मनाला पटायला सुद्धा वेळ लागतो, पण हळूहळू ते पटलं ना की मगच खरी शांतता येते. 11वा पॉईंट आहे अपेक्षा सोडून देणं. हा शब्द ऐकला की लगेच असं वाटतं की अपेक्षा सोडायची म्हणजे उदासीन व्हायचं, कुणाकडून काहीच नको अशी भूमिका घ्यायचं. पण तसं नाही. खरं सांगायचं तर अपेक्षा आपण मुद्दाम धरून ठेवत नाही, त्या आपोआप तयार होतात. ज्या व्यक्तींसोबत आपण जगतो, ज्यांच्यासाठी आपण मेहनत करतो, ज्यांना आपण समजून घेतो, तर तिथे आपल्या मनात अपेक्षा येतेच. पण इथेच गोंधळ होतो. आपण समजतो की माझी अपेक्षा रास्त आहे म्हणून समोरच्याने ती पूर्ण केलीच पाहिजे. पण समोरच्या व्यक्तीची क्षमता वेगळी असते, स्वभाव वेगळा असतो, ती सुद्धा मनात वेगळ्याच जखमा घेऊन जगत असते. हे मान्य करणं अवघड असतं. अपेक्षा सोडणं म्हणजे मला काहीच नको असं म्हणणं नाही, तर अपेक्षा सोडणं म्हणजे समोरचा जितकं देऊ शकतो तितकंच घेणं. आपण काय करतो, थोडं मिळालं तरी मन म्हणतं अजून हवं, आणि जे मिळालं नाही त्याच्यावरच आपलं जास्त लक्ष जातं आणि मग मन सतत नाराज राहतं. हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं.